आणि त्या 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। अकोल्यात आमदार नितेश राणेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। नितेश राणेंनी पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा पोलीस बॉयज संघटनेकडून निषेध। काकांची साथ सोडल्यावर अजितदादांनी अधोगती झाली। एजन्सीच्या सल्ल्याने अजितदादा काम करतात। राऊतांची अजित पवारांवर खोचक टीका। अजितदादा रक्षाबंधनासाठी जातील पण सुळेंनी भूमिका काय असेल? सुळेंच्या भूमिकेकडे आता लोकांचं लक्ष आहे। संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंकडून रामकृष्ण हरी। राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलंय। सुनेत्रा पवारांना बारामतीत उमेदवारी देण्याचा निर्णय दिल्लीतील नेत्यांचा। दिल्लीत बसलेल्या नेत्यांचा अजितदादांवर दबाव होता। रोहित पवारांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री लोचट मजनू। दिल्लीपुढे इतका झुकणारा लोचट मुख्यमंत्री पाहिला नाही। सत्ता गेल्यावर त्यांना दिल्लीत पाय देखील उभं ठेवता येणार नाही। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। गुलाबी रंगाचं जॅकेट घालतात आणि निवडणुकीमध्ये बहिणीला पाडण्यासाठी बायकोला उभं केलंय। गुलाबी जॅकेटवरून विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना टोला। महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे उद्धव ठाकरे। ऑक्टोबरमध्ये आम्ही ही कीड काढून बाजूला टाकणार। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। राज्य सरकारनं विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे लाडकी बहीण योजनेकडे वळवले। सुषमा अंधारेंचा राज्य सरकारवर आरोप। निवडणूक होईपर्यंत मतं घेण्यासाठी लाडकी बहीण योजना असल्याचं यांचे लोक म्हणतात। किती पैसे वाटले तरी सरकार पडणारच। लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून देखील 27 लाख महिलांसमोर नवा पेच। महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचं समोर। 3 दिवसांमध्ये 27 लाख महिलांचे आधार कार्ड हे खात्याशी लिंक करण्याचं आव्हान। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणातील राज्य सरकारला दिलासा। जमिनीचा मोबदला देण्यासाठी कोर्टाकडून सरकारला वेळ व मोबदला न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। 28 ऑगस्टला पुढील सुनावणी। ऑगस्टचे 2 आमदार आता काँग्रेसचे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। नितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे, तर काही दिवसांपूर्वी हिरामण खोसकर यांनी घेतली होती शिंदेंची भेट। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं घोषवाक्य ठरलं। एकजूट महाराष्ट्रासाठी अभियान, विकासासाठी, कल्याणासाठी महायुतीचं घोषवाक्य। महायुतीच्या मेळाव्यात प्रसाद लाड यांची घोषणा। पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचा विशेष प्लॅन। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 2 जागा मागणार। सूत्रांची माहिती। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली अजित पवारांची भेट। मंत्रालयात जाऊन अजितदादांची घेतली भेट। ही भेट राजकीय कारणास्तव नसल्याची नांदगावकरांची माहिती। सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही। सरकार मराठा समाजाला झुलवत ठेवतंय, जरांगे पाटलांचा आरोप। तर सरकारला 29 तारखेपर्यंत वेळ, जरांगेंची माहिती। आरक्षण द्यायचं नाही म्हणून सरकारकडून बहाणे सुरू। निवडणुकीसाठी कागदपत्र तयार ठेवा। मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आव्हान। मनोज जरांगे 288 सोडा एकही जागा लढवणारच नाहीत। जरांगे लोकसभेप्रमाणे एकाही पक्षांना पाठिंबा देतील। लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका। मनोज जरांगेंना शरद पवारांनी पडद्यामागून पाठिंबा दिलाय। शरद पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेने पाहत नाहीत। लक्ष्मण हाकेंचे आरोप। लक्ष्मण हाकेंचे सरकारच्या सांगण्यावरून शरद पवारांवर आरोप। हाकेंच्या आरोपांवरून शरद पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत जगतापांची टीका। भुजबळांच्या नादाला लागून फडणवीस सत्ता घालवतील। फडणवीसांनी दरेकर भूत मध्येच उठवलं। हे मराठा द्वेषाचं भूत घातक आहे। मनोज जरांगेंची टीका। मनोज जरांगेंनी राजकीय भाषा टाळली पाहिजे। जरांगे आता एकटे पडत चालले आहेत। नितेश राणेंचं वक्तव्य। आम्हाला राजकीय भाषा करावीच लागेल। सरकारचा खुर्चीत जीव अडकलाय। आता यांना खुर्चीवरच ठेवणार नाही। आरक्षण देणार नसाल तर त्यांना पाडावंच लागेल। जरांगेंचा इशारा। आम्ही विरोधी पक्षात कोणतेही आश्वासन देता येणार नाही। आता चर्चेतून प्रश्न सुटतात। आमची सर्वपक्षीय चर्चेसाठी तयारी आहे। मराठा आंदोलकांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। आणि सत्ताधारी आणि विरोधकांना सतत जाब विचारायला आम्ही त्यांचे नोकर नाही। आता एकदाच विधानसभा निवडणुकीत सर्वांना थेट उत्तर देणार। मनोज जरांगेंचा इशारा। निलेश राणे शेंबडा मुलगा, त्याला जास्त महत्त्व देऊ नका। पोलिसांनी नितेश राणेंच्या थोबाडीत मारायला हवी। इम्तियाज जलील यांची खोचक टीका। इंडिया आघाडीसोबत जाण्याची एमआयएमची इच्छा। आम्हाला किती जागा द्यायच्या ते तुम्ही ठरवा। इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। 33 महिन्यांच्या सरकारमध्ये वडेट्टीवारांनी ठेकेदाराचं घर भरलंय। आमदार रवी राणांकडून टीका करताना वडेट्टीवारांचा शेंबडा असा उल्लेख। संजय राऊत सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मातोश्रीचे चौकीदार। त्यांनी 1,500 रुपयांचे महत्त्व काय कळणार? आमदार रवी राणांची राऊतांवर खोचक टीका। मवियाच्या प्रमुख नेत्यांचा 16 ऑगस्टला मुंबईमध्ये मेळावा। महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। पवार, ठाकरे, पटोले, थोरात उपस्थित राहणार।
धाराशिवमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत भाजपची जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक. आमदार रवी राणा जगजितसिंह पाटलांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. 2019ला ज्यांनी पवारांना फसवलं त्यांना तुळजापूरमधून पाडायचंय. बायको एका पक्षात नवरा एका पक्षात. मेहबूब शेख यांच्या आमदार राणा पाटलांवरती टीका. गुलाबी रंगाचं जॅकेट घालतात आणि निवडणुकीत बहिणीलाच पडतात. गुलाबी जॅकेटवरून विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना टोला. खासदार सुप्रिया सुळेंनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. अमोल कोल्हे आणि सुळेंकडून तुळजाभवानीची महाआरती. पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सध्या धाराशिव जिल्ह्यात. माजी खासदार भास्कर पाटील खतगावकरांच्या सून मिनल खतगावकरांनी घेतली जरांगे पाटलांची भेट. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मागितली होती उमेदवारी. राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री बसवायचा आहे. महायुतीचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी वाटेल ती तडजोड करू तर जागा वाटपात कुठलीही ठिणगी पडणार नाही. नितेश राणेंकडून विश्वास व्यक्त. ज्या ठिकाणी जो पक्ष निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला तिन्ही नेते देतील. जागा वाटप करताना वाद होऊ देणार नाही. महायुती म्हणून लढणार. जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य आहे. राजापूरला विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक. ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता. किरण सामंत उद्योगमंत्री उदय सामंतांचे बंधू आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद. 288 मतदारसंघातून 2,500 पेक्षा अधिक अर्ज. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्माराव बाबा आत्राम पालकमंत्रीपदी कायम. प्रकृतीच्या कारणास्तव दिला होता राजीनामा. मात्र त्यांचा राजीनामा मंजूर न झाल्यानं ते पालकमंत्रीपदी कायम आहेत. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये भाजपसह विविध पक्षातील 500हून अधिक कार्यकर्त्यांचा पवार गटात प्रवेश. जिल्हाध्यक्ष सुनील राऊतांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि ठाकरे गटाला एक मोठा धक्का. काही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध. जळगावच्या 40 गावात सकल धनगर समाजाचं मुंडन आंदोलन. शुभम आगोणे यांच्या मारेकरांवर कारवाई करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. सोलापूरच्या माढ्यातील रांजणी भीमानगरमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचं आंदोलन. संभाजीराजेंची आंदोलनस्थळी भेट. रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून दिली तंबी. पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून 750 तक्रार अर्ज दाखल. नाल्याची साफसफाई न झाल्यानं आमदार रवी राणा आक्रमक. स्वच्छता कंत्राटदाराला आमदार रवी राणांनी नाल्यात उतरून उत्तरा करायला लावली स्वच्छता. तर बडनेरा शहरातील जुन्या वस्तीमधली घटना. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा मावळा संघटनेच्या वतीनं लोटांगण आंदोलन. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संघटना आक्रमक. रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अमरावतीमध्ये महिला काँग्रेस आक्रमक. राणा यांच्या विरोधात महिला काँग्रेसचं निषेध आंदोलन. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. बीडमध्ये अनुदान टप्पा वाढीसाठी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचं आक्रोश आंदोलन. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधात तीव्र निदर्शनं. बुलढाण्यातील वाकोळी ग्रामपंचायत हद्दीतील बियर बार बंद करण्यासाठी महिला आक्रमक. मलकापूरच्या आदर्शनगरमधील महिलांसह बियर बार समोर उपोषण. जळगावच्या यावलमध्ये रुग्णालयाच्या समस्येबाबत नागरिकांचं ठिय्या आंदोलन. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेणार असल्याचं महिलांचं म्हणणं आहे. नागपुरात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी केंद्रावर लाडक्या बहिणींची मोठी गर्दी. महाराष्ट्रात 27 लाख लाभार्थी. महिलांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नाही आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिमच्या लालजी पाड्यातील आधार केंद्रावर महिलांची गर्दी. आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याची आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याची महिलांची गर्दी. पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 9,73,000 अर्ज दाखल. तर शहरासह ग्रामीण भागातील महिलांचा लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रतिसाद. 9,34,000 अर्ज मंजूर झालेत. तर 39 अर्जांची छाननी सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता भरण्यात आलेल्या 25,000 अर्जामध्ये त्रुटी. 17 ऑगस्टपर्यंत त्रुटी दूर करण्याची मुदत. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भुसावळच्या हतनूर धरणावर तिरंग्याची आकर्षक रोषणाई. धरणाचे सर्व 41 दरवाजे 5 सेंटीमीटरनं उघडले. नागपुरात प्रशासनाकडून हर घर तिरंगा अभियान. पेंच नदीवरील नवेगाव खैरी धरणावर तिरंग्याची आकर्षक रोषणाई. नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीसा मिटलाय. विरचक धरणात 47% पाणीसाठा. ठाण्यात
ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोयी सुविधांचा अभाव, रुग्णालयातील प्रसाधन गृहासह परिसरामध्ये अस्वच्छता आणि रुग्णांची बेड अभावी हेळसांड देखील होते. नागपुरातील आरोग्य व्यवस्थेचं भयावह वास्तव समोर. सरकारी रुग्णालयात एका बेडवर 2 रुग्ण. डेंग्यू चिकनगुन्याची साथ असताना आरोग्य व्यवस्था बेजार. नंदुरबार जिल्ह्यातील झापी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावपाड्यांमध्ये अतिसाराचे रुग्ण तर 100हून अधिक अतिसाराचे रुग्ण आढळल्याची माहिती, तर 2 बालकांचा मृत्यू. भिवंडी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आशा सेविकांच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन, तर पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते रॅलीला शुभारंभ. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई, तिरंगा रंगात रंगलेली इमारत, लातूरकरांचं लक्ष वेधते. उद्या स्वातंत्र्य दिन आणि मात्र अद्यापही काही विद्यार्थ्यांना शालेय गणवेश नाही. नागपूर मनपाच्या वाल्मिकीनगर शाळेतील 9वी आणि 10वीच्या विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. लातूरच्या वडवळमध्ये अवैध दारू विक्रीला कंटाळून महिलांनी ग्रामपंचायत समोरच केली दारू विक्री, तर अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी महिलांची मागणी. नागपुरात सायबर पोलीस असल्याचा बनाव करून गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक. आरोपी शुभम साहू आणि अनिल सिंग पोलिसांच्या ताब्यात. ठाण्याच्या बाळकूमधील दर्शन ज्वेलर्समध्ये 4 दरोडेखोरांकडून दरोडा करण्याचा प्रयत्न. नागरिकांनी एकाला पकडून चोप दिला, तर 3 जण फरार. घटना सीसीटीव्हीत कैद. आजारपणात मुलाच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी महिलेनं निवडला चोरीचा मार्ग. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात.